आम्ही कुवेतमधील सदस्यांना आपापल्या क्षेत्रातील जबाबदारी उद्योगासाठी किती आवश्यक आहे याची माहिती देत आहोत। त्याकरता मी आमच्या सदस्यांना आमंत्रित करतो। तर आता मी प्रथम श्री सतीश देशपांडे यांना आमंत्रित करतो। नमस्कार, मी सतीश शीला सीताराम देशपांडे, मूळ गाव सांगली, सध्या कुवेतमध्ये असतो। गेली 24 वर्ष मी मिडल ईस्टमध्ये आहे आणि 9 वर्ष कुवेतमध्ये आहे। सध्या मी अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ मिडल ईस्ट कुवेत AUM म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंट डायरेक्टर आहे आणि संपूर्ण मेंटेनन्सची जबाबदारी माझ्यावरती आहे। तर आमची युनिव्हर्सिटी ही कुवेतमधली द बेस्ट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणून त्याला पुरस्कार मिळालेला आहे आणि अनेक ॲक्रेडिशन्स मिळालेले आहेत आणि कुवेतमधली मोस्ट ग्रीन अँड मोस्ट सस्टेनेबल युनिव्हर्सिटी म्हणून सुद्धा त्याला पुरस्कार मिळालेला आहे। तर आमच्या युनिव्हर्सिटीला मी प्रपोज केलेला आहे की तुम्ही इंडियामध्ये जर कॅम्पस काढणार असाल तर विचार करू शकता। सध्याच्या रिजनल सिच्युएशनमुळे इमिडिएट डिसिजन झालेला नाही आणि पुढे मला तो होऊ शकतो। तसेच भारतामधील उद्योजकांना पर्टिक्युलरली महाराष्ट्रातल्या काही मदत हवी असेल कुवेतमध्ये जर बिझनेस चालू करण्यासाठी तर मी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी गरजे मराठीची मदत घेत असतो। तर मला सध्या 3 ऑर्गनायझेशननी अप्रोच केलेला आहे। त्याच्यामध्ये एक SVA कॉर्पोरेशन मुंबई म्हणून आहे, ते मेनली इंटेरियर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि साईट वर्कची कामे घेतात। सध्या त्यांना मिडल ईस्टमध्ये मोठा प्रोजेक्ट मिळालेला आहे आणि प्री इंजिनियर्ड बिल्डिंग PEB मध्ये त्यांना लोकल पार्टनर हवा आहे, त्याच्यामध्ये कुवेत आणि मिडल ईस्टमध्ये। तर त्याच्या संदर्भात आमची मदत आणि त्यांना बोलणी सुरू आहेत। तसेच दुसरी कंपनी आहे पिपोले पाईप्स, हे अमरावतीची कंपनी आहे आणि ते HDP पाईप्स आणि PVC पाईप्स हे ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांना कुवेतमध्ये किंवा मिडल ईस्टच्या इतर कंट्रीजमध्ये डिस्ट्रीब्युटरशिप द्यायची आहे। त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय। एक सॉफ्ट हार्ड ऑटोमेशन म्हणून कंपनी आहे, ते PLC होम ऑटोमेशन, मायक्रोप्रोसेसर बेस्ड आणि कंट्रोल पॅनल्स बनवतात, त्यांनी सुद्धा आपल्याला अप्रोच केलेला आहे। तर गरजे मराठी माध्यमातून आम्हाला अशी संधी मिळते की आपण एक सेवा करू शकतो आणि मराठी माणसांना मदत करू शकतो। त्याबद्दल मी गरजे मराठीचे खूप धन्यवाद देतो आणि आम्हाला कुवेतमध्ये राघव साडेकर साहेब अध्यक्ष यांची सुद्धा खूप मदत होते, त्यांनी मला अशी संधी दिल्याबद्दल धन्यवाद। आता सतीश देशपांडे नमस्कार आणि धन्यवाद। आता पुढचे श्री विजय नाईक यांना मी आमंत्रित करतो। मी विजयकुमार शांताराम नाईक, गेले 34 वर्ष कुवेतमध्ये वास्तव्याला आहे आणि मी बायोमेडिकल इंडस्ट्रीमध्ये रिप्रेझेंट करतो। मी एका अमेरिकन कंपनीला सगळे रिप्रेझेंट करतो, त्याचं नाव आहे बेकमन कुल्टर। बेकमन कुल्टर ही कंपनी डायग्नोस्टिकमध्ये आम्ही इकडे फार रिप्रेझेंट करतो, म्हणजे ऑलमोस्ट आमचा 100% मार्केट शेअर आहे कुवेतमध्ये आणि मी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनी ह्या कंपनीशी प्रेझेंटली काम करतो। आमची कंपनी कुवेतमध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ इंटिरियर ह्या सगळ्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीशी आम्ही फार ॲक्टिवली इन्व्हॉल्ड आहोत आणि ह्या सगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे, जेणेकरून आपण मुंबई आणि महाराष्ट्र ह्या ठिकाणातून बरेचसे आपण मराठी स्पीकिंग कम्युनिटीला सपोर्ट करू शकतो, जेणेकरून जसं की मेडिकल आणि हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये हेल्थकेअर इंडस्ट्री विथ कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट इन हॉस्पिटल्स, फार्मास्युटिकल्स, मेडिकल and diagnostic healthcare. Maharashtra is a leading in pharmaceutical manufacturing, biotechnology, medical devices and healthcare services. Marathi entrepreneurs has a strong potential to establish business partnership in Kuwait. Why Kuwait? Kuwait has advantages: high healthcare spending by government of Kuwait, growing demand for quality medical and pharmaceuticals, large medical expatriate population around 1 million, including many healthcare professionals, excellent business environment for healthcare suppliers. Medical business opportunities, pharmaceutical products, medical equipments, diagnostic equipments and biotechnology. आपली महाराष्ट्राची स्ट्रेंथ काय आहे? मेजर फार्मास्युटिकल कंपनीज, मेडिकल डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चरर्स, biotechnology parks, research institutes, healthcare startup, export-oriented companies,
Maharashtra makes one of the strongest healthcare manufacturing hub. मराठी एंटरप्रेन्योरसाठी आपण इकडे कसं मदत करू शकतो? एक्सपोर्ट प्रमोशन थ्रू इंडियन ट्रेड मिशन, हेल्थकेअर कोऑपरेशन बिटवीन इंडिया अँड कुवेत, बिझनेस नेटवर्किंग थ्रू एम्बेसी ऑफ कुवेत आणि हेल्थकेअर गरजे मराठी कुवेत chapter. Marathi entrepreneurs from Maharashtra have significant opportunities in Kuwait medical healthcare sector by leveraging Maharashtra's strength in pharmaceutical, medical, biotechnology and healthcare services. By collaborating with the business and professional organization, they can build sustainable partnership benefits with from Maharashtra and Kuwait. धन्यवाद विजय, छान आपण प्रस्तुती दिली. धन्यवाद. आता श्री रोहित कुलकर्णी. नमस्कार, मी रोहित कुलकर्णी कुवेतमध्ये गेले 4 वर्षापासून काम करत आहे. माझ्या गुरूंनी एक संपर्क विद्या आणि संपर्क ग्रंथ पण लिहिलेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन मी संपर्काचं महत्त्व कसं आहे व्यवसायामध्ये आणि व्यक्ती जीवनामध्ये ह्याचा अभ्यास करत फ्लायमीट्स नावाची एक स्टार्टअप सिंगापूरमध्ये रजिस्टर केलेली आहे. ह्या महिन्यामध्ये आपण तिची लॉन्च करत आहोत आणि सर्वप्रथम मी गरजे मराठी प्लॅटफॉर्मवरतीच याविषयी माहिती देत आहे आणि मला खूप आनंद होत आहे. मी या प्लॅटफॉर्मचे सदस्य म्हणून गरजे मराठी ग्लोबलसाठी एक स्पेशल पॅकेज तयार करेन आणि ज्या कोणाला या प्लॅटफॉर्मवरती लॉग इन करायचं असेल, साइन अप करायचं असेल, त्यांच्यासाठी विशेष असं मी पॅकेज त्याच्यामध्ये लाईव्ह करेन. फ्लायमीट्स हे प्रायमरीली जेव्हा आपण बिझनेस ट्रॅव्हल करत असतो, कुठल्या एअरपोर्टवर असेल किंवा बिझनेस हॉटेलवरती असू, तर तिथे लाईक माइंडेड लोकांना शोधून त्यांचे इंटरेस्ट बघून प्रायव्हसी मेंटेन करत स्पॅम प्रूफ असं एक नेटवर्किंग टूल आपण कॉन्सेप्ट लॉन्च करत आहोत. ह्या पद्धतीची ही पहिलीच कॅटेगरी आहे ज्यामध्ये माझ्या तरी माहितीनुसार की ज्यामध्ये आपण आपल्या प्रोफाईलच्या मॅचनुसार त्या ठिकाणी एअरपोर्टवरती, टर्मिनलवरती आपल्या आहे त्या वेळामध्ये जर दुसरं कोणी इंटरेस्टिंग पर्सन असेल आणि दोघांची सहमती असेल तर त्या दोघांना आम्ही कनेक्ट करणार आणि तो एक सिक्युअर प्लॅटफॉर्म आपण लॉन्च करत आहोत. कुवेतमध्ये मी ऑइल अँड गॅसमध्ये IT डिव्हिजनमध्ये काम करत आहे. तसंच पुण्यामध्ये आमची एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी पण आहे ज्यामधून आम्ही IT सर्व्हिसेस, ऑरेकल DBA प्रॅक्टिस, ERP प्रॅक्टिस, AIचे व्हॉइस एजंट्स आणि AI बेस्ड बिझनेस अनालिस्ट अशा प्रकारच्या सुविधा देत आहोत. तिथे एक 25 लोकांची टीम आहे आमच्याकडे आणि ही स्टार्टअप जी आता लॉन्च करत आहोत यामध्ये आपण ग्लोबल कस्टमर आणि ग्लोबल ऑडियन्सला आपण टार्गेट करत आहोत. आपण सर्वांनी या स्टार्टअपला भरभरून आम्हाला आपले आशीर्वाद हवे आहेत, आपले सहभाग हवा आहे आणि आपण एकमेकाच्या संपर्कात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे राहू याकरता आम्ही गरजे मराठीसाठी एक स्पेशल युटिलिटी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायचा विचार करत आहोत. आपल्या सर्वांना ही निश्चित आवडेल आणि आम्ही ही एक गगन भरारी घेण्यामध्ये निश्चित यशस्वी राहू. धन्यवाद. रोहित, छान माहिती दिली आणि सर्वांना मनापासून आवडली. धन्यवाद. नमस्कार, मी संजय बडे. मागील 26 वर्षापासून कुवेतमध्ये मी कार्यरत आहे आणि आपल्या सर्वांना मी ऑटोमोबाईल सेक्टरबद्दल थोडीशी औद्योगिक माहिती देणार आहे. तर कुवेतमध्ये जितकी प्रजा आहे ना तितक्याच गाड्या आहे. तर हे समीकरण असल्याने या सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात इथे उलाढाल होत असते. तशी जगात पण याची फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. पण सण त्योहार, आपल्या इथे दिवाळी, दसरा जसं आपण गाड्या विकत घेतो तसं कुवेतमध्ये पण सण त्योहार आले की मोठ्या प्रमाणात गाड्या विकत घेण्यात येतात. गाडी आली तर त्याचा मेंटेनन्स असतोच. त्यात ऑइल, बॅटरी, ग्लास, टायर, ब्रेक आणि इतर साहित्य सामान त्यात सातत्याने लागत असतं. म्हणून या सेक्टरमध्ये आपल्याला बऱ्यापैकी मागणी आहे. यात आपल्या मराठी माणूस कशी संधी घेऊन त्याचं सोनं करू शकतो हे त्याच्या कला आणि कुशलतेवर अवलंबून आहे. जर कोणाला कुवेतमध्ये किंवा भारतात किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या स्पेअर पार्ट किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीबद्दल आपल्याला माहिती किंवा त्याला सल्ला, त्याच्याबद्दल कसं ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, कसं तुम्ही त्याला मेंटेन करायचं, स्पेशली टायर्स, बॅटरी, टेक्निकल असिस्टंट्स, गॅरेज लाईन
इवन दो बिग जीज जसे म्हणतात की मार्केटमधले जगामध्ये ज्या 3 मोठ्या कंपन्या आहेत त्या जनरल मोटर्स, फोर्ड आणि क्रायसलर, तर ह्या आजही मागच्या 100 वर्षापासून पहिल्या 10 मध्ये येतात. तर किती मोठं विश्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर महाराष्ट्र मंडळातर्फे आणि ग्लोबल चॅप्टर कुवेततर्फे आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. ज्यांना कोणाला याच्यामध्ये माहिती पाहिजे असेल, काही त्यांना ॲडवाईस पाहिजे असेल, तर आमच्यातर्फे आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. धन्यवाद. तर आता मी आपणासमोर श्री वसो पालकर यांना आमंत्रित करतो. नमस्कार, मी शीतल पालकर. भारत आणि मध्य पूर्वेत मनुष्यबळ व्यवस्थापन म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि आंतरराष्ट्रीय भरती म्हणजे इंटरनॅशनल टॅलेंट एक्विजिशन या क्षेत्रामध्ये गेल्या 3 दशकाहून अधिक कार्यरत आहे कुवेत आणि भारतामध्ये. माझी पत्नी. Namaskar, me Papuri Palkar. I am also into the field of human resources, in technical human resources, global mobilization and technical HR for around 20 years. And I also run my own NGO and working for the development of Indians and specifically Maharashtrians here. Thank you so much. कुवेतमध्ये आम्ही मेस अँड व्हीलर नावाने एक ह्युमन रिसोर्स कन्सल्टन्सी चालवतो आणि आमचे ब्रांच ऑफिसेस दुबई आणि सौदीमध्ये पण आहेत. कुवेत विषयी जर बोलायचं झालं तर मला हा प्रश्न खूपदा लोक विचारतात की या अनिश्चिततेच्या काळामध्ये ज्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर टॅलेंट ॲक्विजिशनची काय सध्या परिस्थिती आहे. तर मी जे काही माझे गेल्या 6 महिन्याचे अनुभव आहेत युद्ध काळामध्ये, तर त्याच्यामध्ये मी हे नोटीस केलं आहे की जे आखाती देश आहेत हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या क्षेत्रांमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची भरती थांबवलेली नाही. जे आवश्यक भरती आहे ती चालूच आहे. टेक्निकल मॅनपॉवरची रिक्वायरमेंट कंटिन्यू होते. हो, जे पर्यटन किंवा हॉस्पिटॅलिटी बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे. त्याच्यामध्ये खूप स्लोडाऊन आलेला आहे. परंतु महाराष्ट्राची जी आपली एक मॅनपॉवर आहे, मनुष्यबळ जे आहे हे जास्त करून टेक्निकल बाजूला असल्यामुळे महाराष्ट्रीय जे तरुण आहेत, महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना आपल्या इथे आखाती देशामध्ये संध्या खूप आहेत. मी पर्सनली आमच्या कंपनीतर्फे बरीच रिक्रुटमेंट ॲट मेनी लेवल्स म्हणजे अगदी मॅन्युअल लेबर पासून ते सॉफ्टवेअर इंजिनियरपर्यंत सगळ्या प्रकारची आम्ही भरती सध्या आमची चालू आहे. आणि सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे की युद्धामुळे थोडासा फरक जरी पडला असला तरी संध्या अजूनही येत आहेत. महाराष्ट्रातल्या तरुणांना माझं असं आवाहन आहे की त्यांनी या सगळ्या ज्या संध्या आहेत या संध्यांना एक्सप्लोर करावं, त्यासाठी प्रयत्न करावा. आणि बऱ्याचशा ज्या संध्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारख्या संस्था करत आहेत. गरजे मराठी कुवेत चॅप्टर तर्फे पण आम्ही हा प्रयत्न यापुढेही करत राहू. आणि याच्यामध्ये अजून काही आस्पेक्ट्स आहेत त्याच्याविषयी मी प्रॉपरला रिक्वेस्ट करतो की ती बोलेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मी बोलते आता. Artificial intelligence is also transforming recruitment. We can see this in the present world, like the basic things like screening of their CVs, interviews, assessment, and workforce planning, and increasingly AI enabled. But let me emphasize one important point. AI is not replacing good human professionals. It is replacing outdated skills. Therefore, continuous upskilling has become the biggest career insurance that anyone can have. For Indian communities, especially for us Maharashtrians, this presents a tremendous opportunity. Maharashtra has always been one of the India's strongest contributors of engineers, finance professionals, healthcare professionals, experts, manufacturing specialists, entrepreneurs, and cities like Mumbai, Pune, Nasik have developed talent that is highly respected
across the Gulf region, not only Gulf region, I would say across the world. And our reputation for professionalism, integrity, discipline, adaptability continues to open doors internationally. At the same time, I would advise you, the young professionals, not to look at the Gulf merely as a destination for employment. Instead, view it as a place for building global opportunity, careers, acquiring international exposure, and developing leadership capabilities. Thank you. शेवटी माझा एक संदेश अतिशय साधा आहे. युद्धाने अनिश्चितता निर्माण होते, पण युद्धाने नव्या संधी पण निर्माण होतात. युद्धामुळे बऱ्याचशा एंटरप्रेन्योरियल संधी तयार होतात. त्यामुळे मला मराठी तरुणांना हे आवाहन आहे की फक्त नोकऱ्यांकडे न बघता आपण एक उद्योजक म्हणून कसे आपण ग्रो करू शकू, आणि त्या संध्या मिडल ईस्टमध्ये म्हणजे आखाती देशांमध्ये स्पेशली कुवेत, सौदी आणि UAE मध्ये खूप आहेत. तर या संध्या आपण एक्सप्लोर कराव्यात. आणि शेवटी मी गरजे मराठी ग्लोबल आणि विशेषतः त्याचे कुवेत शाखेचे मनपूर्वक अभिनंदन करतो. गेली 6 वर्ष अविरतपणे ते काम करत आहेत आणि कुवेत चॅप्टर जे आहे मराठी लोकांना जवळ आणतायत, संपर्क साधतायत. आणि गरजे मराठी ग्लोबलला पण माझ्या अनेक अभिनंदनपर माझ्या शुभेच्छा की त्यांनी 10 वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये जगभर जे काम केलेलं आहे आणि जे जगभर त्यांनी एक नाव कमवलेलं आहे ते त्यांनी तसंच वृद्धिंगत करावं, आणि हीच आमची शुभेच्छा आहे त्यांच्यासाठी. आणि आमच्यातर्फे आणि कुवेत चॅप्टरतर्फे जो काही सहकार्य आम्हाला करता येईल ते आम्ही करायचा नक्की प्रयत्न करत राहू. धन्यवाद. धन्यवाद पापोरी, धन्यवाद शीतल. छान माहिती दिल्याबद्दल सगळ्यांना आनंद झाला आणि अशीच माहिती परत देत राहा तुम्ही. आता पुढील कार्यक्रमाचा सांगता आणि समारंभाची सगळी माहिती देण्यासाठी आणि आता मी श्री राघव साडेकर यांना आमंत्रित करतो. आदरणीय मान्यवर आणि गरजे मराठी जगभरातली माझ्या मराठी बंधू भगिनींनो, आज गरजे मराठी ग्लोबलच्या 10th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन निमित्त काही शब्द बोलताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. मी जून 2020 मध्ये महाराष्ट्र मंडळ कुवेत रिप्रेझेंट करत होतो आणि तेव्हा माझे मित्र मधुसूदन मोळीक आणि आम्ही दोघांनी चर्चा केली आनंद गानू यांच्याशी, आणि आम्ही ठरवलं की यावर्षी आपण गरजे मराठी कुवेत चॅप्टर सुरू करायचा. त्यात आमचं अशी इच्छा होती की कोविडसाठी आम्ही बरेचसे सोशल वर्क ऑलरेडी वेगळ्या कम्युनिटीमध्ये करत होतो, आणि मग त्यात गरजे मराठीचे जे सर्व्हिसेस आले त्यात बऱ्याच असोसिएशन्स, इंडियन एम्बसी आणि भारतातल्या ज्या वेगळ्या असोसिएशन होतात त्यांच्याबरोबर सुद्धा आम्हाला काम करायला म्हणजे आम्हाला काम करता. त्यामध्ये आम्ही गेल्या 6 वर्षात काही वेबिनार्स केले, काही एज्युकेशनल सपोर्ट सिस्टीम्स केल्या, काही ट्रेड अँड बिझनेस डेव्हलपमेंटसाठी काही कंपनीजने महाराष्ट्रातल्या आम्हाला अप्रोच केलं होतं, त्यांना आम्ही थोडीफार जी मदत करता आली ती केली. आणि मग आमच्या नंतर लक्षात आलं की इंडियन एम्बसीचे कॉमर्स आणि ट्रेड विंग आहे ते सिमिलर कन्सेप्टवर काम करत आहे. इंडियन एम्बॅसिडरांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला हजारो ईमेल रोज महाराष्ट्र, गुजरात स्टेटमधून येतात आणि प्रॅक्टिकली प्रत्येकाला उत्तर देणं त्यांना जमत नाही. सो आम्हाला असं लक्षात आलं की गरजे मराठी कुवेत चॅप्टरचे सर्व्हिसेस आणि एम्बॅसीच्या कॉमर्स सर्व्हिसेस बेसिकली आर रनिंग पॅरलल टू इच अदर. आणि त्यामुळे जेव्हा मी महाराष्ट्र मंडळाच्या माझ्या मित्रांशी बोललो की आपण ह्याच्यात काहीतरी मदत करूया का, तर बरीच मित्र पुढे आले आणि आम्ही सर्वांनी मिळून ही चॅप्टरची स्थापना केली. आज तो चॅप्टर गेली 6 वर्ष छोटी किंवा मोठी बरीच कामं करत आली आहेत. कुवेतमध्ये मी गेली जवळजवळ 30 वर्ष आहे. मी डॅन होल्डिंग ग्रुप म्हणून एक PMC आणि EPC कंपनी आहे त्यांच्यावर काम करतोय ॲज अन IT प्रोफेशनल, आणि ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट मी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस याच्यावर फोकस करत आहे. आमचा ग्रुप जो काम करतोय ते बेसिकली
PMC एनर्जी, ऑइल अँड गॅस सेक्टर. कुवेत इज ऑइल रिच इकॉनॉमी ऑब्वियसली, त्यामुळे ऑइल फील्ड सेक्टरवर सगळं काही अवलंबून असतं. त्यामुळे मी असं रेकमेंड करीन की जेवढे महाराष्ट्रातले मॅन्युफॅक्चरर्स, OEMs जे ऑइल फील्ड इक्विपमेंट बनवतात किंवा त्याच्याबद्दल ट्रेनिंग देतात, अशा कंपनीजना इकडे खूप डिमांड आहे. आणि ही डिमांड चालत राहील, कारण पेट्रोलची गरज ही अजून बरेच वर्ष आपल्याला लागणार आहे. पेट्रोकेमिकल सुद्धा तेवढाच मोठा रोल प्ले करतं कुवेतमध्ये. युटिलिटीज, पॉवर अँड वॉटर सेक्टरमध्ये सुद्धा आम्ही इंडस्ट्रियल ट्रेडिंग करतो. पण मेन कन्सल्टन्सी पाहिली तर इंडस्ट्रियल आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग हे सुद्धा एक खूपच मोठं इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे, ज्याच्यात आपण बरेच कंपनीजना किंवा एंटरप्रिनर्सना सुद्धा या क्षेत्रात मदत करू शकतो. ऑलरेडी सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंटमध्ये बरेच कोर्सेस, ई-लर्निंग ह्याच्यासाठी आम्ही कामं करत आहोत. आणि हे नुसते कुवेतमध्ये नाही तर आम्ही जगात सगळ्या मोठ्या मोठ्या देशात जसं दुबई, युरोपमध्ये सुद्धा हे कोर्सेस कंडक्ट करतो. टेक्निकल इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो, जसे ऑर्गनायझेशन्स आहेत, EPI अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट आहे, ASTM आहे, ASME मेकॅनिकल इंजिनियर्स, या सगळ्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन बरोबर आम्ही इतके वर्ष काम करून त्यांना ट्रेनिंग, सर्टिफिकेशन्स, ॲक्रेडिशन्स हे सुद्धा आम्ही वेरियस इंडस्ट्रीजला कुवेतमध्ये देत आहोत. आणि ज्या कंपनीज ज्या ट्रेनिंग सर्टिफिकेशन्स जसं NDT आहे, वेल्डिंग आहे, या सगळ्या सर्व्हिसेसवर जे फोकस करत असतील त्यांना कुवेत आणि मिडल ईस्टमध्ये अजून सुद्धा भरपूर स्कोप आहे. सो दॅट इज वन ऑफ द ॲस्पेक्ट की आम्हाला वाटतं की कुवेत चॅप्टर या अशा कंपनीजना किंवा अशा एंटरप्राइज लोकांना खूप मदत करू शकेल इन टर्म्स ऑफ क्रिएटिंग अ चॅनल किंवा क्रिएटिंग अ नेटवर्क या बाबतीत. इतके वर्ष कुवेतमध्ये काम करत असताना आय हॅव बीन ऑल्सो होमलँड सिक्युरिटी कन्सल्टंट. जसं मी आधी म्हणालो की मी एनर्जी अँड सिक्युरिटी कन्सल्टंट आहे, तर मला अपॉर्च्युनिटी होती काही वर्ष जेन्स इन्फॉर्मेशन ग्रुप UK बरोबर काम करायची. आय एम अ जेन्स कन्सल्टंट इन कुवेत, आणि त्याच्यात आम्ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि मिनिस्ट्री ऑफ इंटिरियर कामं करतो. इंडियामध्ये सुद्धा आम्ही काय होमलँड सिक्युरिटीची कामं केली आहे. त्यामुळे ज्या कंपनीज सिक्युरिटी ज्याच्यात इंट्रुजन डिटेक्शन आहे, पेरिमीटर सिक्युरिटी आहे, या सगळ्या क्षेत्रात जे असतील त्या लोकांना इकडे अपॉर्च्युनिटीज असतील तर आम्ही चेक करू शकतो. फक्त मला एकच सांगायचं आहे की कुवेतमध्ये काम करताना यांची एक प्रोसेस असते, प्री क्वालिफिकेशन प्रोसेस असतं, वेंडर क्वालिफिकेशन असतं, विच इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. आणि हे जर प्रोसेस तुम्ही नीट केलं त्याच्यानंतरच तुम्ही ॲक्च्युली कामं सुरू करू शकता. तर आमचा रोल बेसिकली असा राहील की एका कंपनीला जर कुवेतमध्ये अप्रोच करायचा असेल तर एक तर एम्बेसी आहे जे ऑथराइज्ड आहे इन्फॉर्मेशन द्यायला, किंवा थ्रू एम्बेसी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो इन टर्म्स ऑफ प्रोव्हाइडिंग व्हॅलिडेटेड इन्फॉर्मेशन, इन टर्म्स ऑफ द कंपनी, तुमची लोकल कंपनी जे तुम्ही टॅप करताय. जर कुठलाही टेंडर येत असेल, गव्हर्नमेंट टेंडर, ते कसं हँडल करायचं, त्याच्यासाठी काय गव्हर्नमेंट प्रोटोकॉल्स आहेत, we can assist you in that, in telling how to move in the right direction. I feel direction is more important than speed here. तो आमचे जेवढे मेंबर्स आहेत कुवेत चॅप्टरचे, each one is a professional in its field. आणि या आमच्या टीममुळे आम्ही वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीचं आमचे तुम्हाला चांगलं गाईडलाईन देऊ शकतो असं मला खात्री आहे. लास्ट इयर पासून आम्ही पाहिलं की डिजिटायझेशन आणि AI हॅज टेकन ओव्हर. सो आय वॉज लकी की आम्ही त्या फील्डवर चांगली डेव्हलपमेंट ऑलरेडी कामं सुरुवात केली. आणि 1 वर्षापासून आम्ही स्पेशली ऑइल सेक्टरमध्ये AI इन HSE म्हणजे हेल्थ सेफ्टीसाठी आम्ही कामं करतोय. प्रोडक्टिव्ह मेंटेनन्ससाठी आम्ही आता चर्चा करतोय. रिफायनरीमध्ये आम्ही ऑलरेडी रोबोटिक्स ऑटोनॉमस इन्स्पेक्शनसाठी डिप्लॉय केलेले आहेत. सो सांगण्याचा अर्थ की ज्या कंपनीज AI इन टर्म्स ऑफ कन्सल्टन्सी, ट्रेनिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट या लोकांना भरपूर अपॉर्च्युनिटीज कुवेतमध्ये तरी नक्कीच आहेत. कारण UAE आज हजारो AI कंपनीज ऑलरेडी आलेल्या आहेत. पण ॲज वी स्पीक टुडे मला नाही वाटतं की 2 किंवा 3 कंपनी AIच्या अजून असतील. सो the training part is again will play a very important role. तर मला असं वाटतं की माझा विश्वास आहे की GMG सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नॉलेज ट्रान्सफर, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर
इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप ज्या फील्डवरती आत्ता मी बोललो, या सगळ्या कुवेत आणि मिडल ईस्टमध्ये भरपूर संधी अवेलेबल आहेत. सध्या आम्ही ज्या चॅलेंजिंग पिरियडमधून जात आहोत, पण लवकरच हे सगळं संपेल आणि मला आशा आहे की वी विल बी बॅक टू नॉर्मल बिझनेस. गरजे मराठी ग्लोबल या दशपूर्ती सोहळा निमित्त संस्थेचे फाउंडर्स, लीडर्स, व्हॉलंटियर्स आणि सर्व मेंबर्स यांना मनपूर्वक अभिनंदन. लेट अस स्टे कनेक्टेड, सपोर्ट ईच अदर अँड टेक मराठी टू द नेक्स्ट ग्लोबल लेवल. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.